तुले शिटूचा फोन आलता का? असं का? गेल्या का त्या दोघी जणी? हो ते तिकडून ते योगिताची मोठी आई नाही का त्या स्वीट सासूच्या नात्यात तिकडून केला मग ते फोन. लय फोन केले, या 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 इकडच्या नात्यानं नाही पण तिकडच्या नात्यानं या असं का. तो आज चालणार होत्या त्या मला दिल्या असतील. शिटू तर मला नाही म्हणे. सांगलं होतं मला तिनं त्या मोठ्या त्या बेबीबाईनं फोन केलता. ती बेबीबाई त्या शांताबाईची नणदच येते ना, तिनं केला अशी फोन. शिटू तर नाही म्हणे, माझी सासू जाईन म्हणे पण मी जाणार नाही. गेली का मग? पाहिलं का मोठ्या बाई? गेली ना शिटू, शिटूची सासू. अव मी म्हणतो तूही जाय, आमचं राहू दे का परी, पण तू न राजू जाय असं मला वाटते. कसं राहते आता आपलं लेकरू नाही ते, आपल्या घराचा वारस नाही का? कार्यक्रम कोणाचा आहे? आपल्याच वारसासाठी आहे ना. राजू आता मोठा गाल फुगून बसशील, जाशील नाही सासूरवाडीले, मग आयुष्यात जाशील नाहीस का काही? आताच जाऊ काही रुंगी करू नये. कार्यक्रमाच्या दिवशी सकून जाऊन कार्यक्रम झाले की संध्याकाळी वय ना किती रात वापस मुक्काम करायचा नाही ना, काहीच करायचं नाही. जास्त लुंगूही दिसत नाही आणि टेठरपणाही दिसत नाही. आणि तिला काही सांगू नको बसून येतो का राहतो. बरोबर वेळेवर जा कार्यक्रमाच्या. कार्यक्रम केला आपलं घरी, आपलं लेकरू नाही का ते? अहो मोठी आई मी घरीच करतो ना कार्यक्रम. होऊ दे तिच्या बापाचा काय करतात तर करू दे त्याला द्यायचं. आपल्या घरी करतो ना मी कार्यक्रम. हा मोठा कार्यक्रम करतो. मला का माझ्या लेकराचा हरिक नाही का? ते का योगिताचंच लेकरू आहे का? मा नाही का? मला लेकराचा हरिक आहे ना. मी तसं पण करतो माझ्या लेकराचं. त्याच्यापेक्षा टोलेजन कार्यक्रम करतो, पायत राहते. पण मग तर ती काय जाऊ मी. मग मी बी तेच म्हणलं ना मोठ्या बाई, आपण आपल्या घरी करू ना. मग का आले तिच्या घरी जावं लागते? अव बराबर आहे, तिच्या घरी काले जावं लागते. पण मला असं वाटतं माय साडी नेसर तर गेलं तर काही फरक नाही पडत. समजते तर खरी काय तीर मारलं. अति मोठी योगिता उभासक्या करते, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, असंच पाहिजे तसंच पाहिजे. तर मग समजते तर खरी तिच्या बाप काय काय तिचे हाऊस पुरवतो. काय काय केलं, कसं कसं केलं काय ते आपल्याला. मग का ते जरी केला तर आपल्या घरी करू नाही का? मग मी बी तुला ते म्हणत होती की आपल्या घरी आता नेसून घे साजरी साडी, महिन्याच्या काही भरोशावर राहू नको. पण तरी बी मी म्हणतो जा दोघो मायलेक कार्यक्रमाच्या दिवशी जा कार्यक्रम आणि चालली या. मुक्काम नको करू ना, नराची मुक्काम करू दे, काहीच नाही. दोघे मायलेक जा, मस्त कार्यक्रम झाला आपला, चाललं आपलं वापस. मोठी गाडी आहे तुमच्या जवळ, असं आहे का एसटीची वाट पाहते का बाई? रात झाला का उशीर झाला आणि येता येत नाही. जे दाय कार्यक्रम होईन ते दायच निघ्याच, चालला आपल्या घरी. आणि देऊ का बाईन तुम्ही? नाही आम्ही नाही येत, आम्ही नाही येत दोघेच. तू जाय, तू आईने तुला बोलावलं, तू जाय. असं लावलं का ग? हो बाई योगिता, आमच्या पद्धतीने लावलं बाई आम्ही. हे काऊन चांगलं नाही दिसून राहिलं का? नाही चांगलं दिसून राहिलं. जाऊ दे, हो ठीक आहे. अगं सांग तुला काही वेगळं करायचं असेल तर वेगळं काय ना, आपला जो टाइम आहे अजून अजून काय खूप वेळ आहे, अजून संध्याकाळपर्यंत याला करू शकतो ना थोड्या वेळासाठी. सांग ना अजून काही बल करायचं. आणखी लावायचे का दाट फुलं? फुलं आहेत उरलेले, मी दाराला तोरण केले, मग ते तू दाराला लावता यालाच लावून देऊ. नाही वेगळं काय ग, आता घरच्या घरी असंच होणार आहे ना. जाऊ दे, मला सांग ना, मी तेच घालू ना ते फुलांचे दागिने ते? हो ना, मी आणला तो सेट, तोच घालायचा. जा तू थोडा वेळ आराम कर, अजून ते बायाला मग कार्यक्रम सुरू झाला की मग तुझा आराम होणार नाही. हो करते ना. ते कुठं गेले ग स्वीट होता ते, त्या कुठं बसलेल्या आहेत? त्या मोठ्या आईच्या घरी आहेत. मोठ्या आईच्या घरी काय करते स्वीटू? इथं आली कार्यक्रम तिथंच राहून राहिल्या. पाहिलं ना भाषी किती बोलल्या. ते नानद गरीब नाही आहे ना, लय बोलते तुला. पाहिलं ना मग किती बोलतात. आईला सोपंच वाटते, पण माझ्या घरच्या पेक्षा सोपंच आहेत बरं बाई योगिता. माझ्या घरचे होते ना तर भांडणावर येत होते, कमीत कमी ताने तुने तरी मारते. जयाताई योगिताची आनंद का मगाशी काय म्हणे? जाऊ दे चुप राह रागिनी, इथंच ऐकते गीते. बरोबर आहे त्याचं, योगितानं केलं असेल तसं म्हणून म्हटलं.
मग योगितानं जर घरी चांगली राहिली असती तर तिनं काय वाटलं असतं इथे येऊन. हा चुप राह. तसंही बाई घरच्या लोकांचं ऐकाच लागते. हा बस काही म्हणू नको. होले हो लाव माय ताई 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 करून काय करा लागते. तिची सासू येत नाही काही. योगितानं लावताना माझ्या समोर लावला. मग मी तिथं धुणं धुवून राहिली नाही तिथूनच लावला. योगिताचं काही लक्ष नव्हतं. ते पाहुण्याला लावता मला वाटते. या ना आईले तर आणा, आईले तर पाठवा, ते पाठवा करे. तर पाहुण्या नाही म्हटलं वाटते. येत नाहीत वाटते बाई ते. हो का नाही पण बाबा फोन लावला तर पाहुणे म्हणत येतो म्हणत. ये नाव येतील ना एवढे काही हे नाहीत की ते. अगं जे ताई आईने सांगितलं मला योगिताने खूपच केलं ना. असं असते का कुठं एवढं ते का. हा माझ्या घरी येऊन पहा म्हणा योगिताला. मी तर म्हटलं तिला म्हटलं अगं 8 दिवस फक्त माझ्या घरी चल म्हणजे तुला समजील म्हटलं. सगळं चांगलं असल्यावर एवढं हे राहिली म्हटलं. आता पस्तावून राहिली. आता येणार नाही का अपमान होईन का. गावातल्या सगळ्या बाया येतील. काल मला म्हणे रागिनी ताई सगळ्याच जण याल आणि आता हे आले नाही तर कसं वाटेल. म्हटलं कसं काय वाटणार. सगळे जण येत थोडे असतात म्हटलं. समजतील म्हटलं गावातले लोक की तुझं काय वडे सासरी ते. हा गप्पच बसली. कशा हा ग तुम्ही दोघीच्या दोघी. ते झालं तरी आपल्या बहिणीची बाजू आपण घ्यायला पाहिजे. तिच्या सासरच्या लोकांची. जे आता तू पण असं जर त्या स्वीटून ऐकलं तर तिथं खूपच उड्या मारील. मग बघितलं नाही का मग अशी किती बोलत होती. बापरे योगिता बहिणी चहा करतात का सर्वांचं करत का. नाही तर काय काय योगिता बसलेली असते का घरी का करत नशील काय. बाई जोस ना आवाज जर सगळा ठेव. तिची ननद येलाय माहित अशी ना तुले. आणि एवढं तिच्या ननदनं म्हटलं तर योगिता तर तीच तुझी मग आली कोण नाही. योगितानं म्हटलं कोण नाही की का ताई मी काही करत नाही का असं कसं म्हणता तुम्ही. असं तरी म्हटलं. याचा अर्थ काय. शिटू जे म्हटलं ते बरोबर होतं. मग चुप आहे ना. आपलं शंभळ कार्ट आहे म्हणून त्याला बाबू बाबू करा. शंभळाला शंभळच म्हणाव. योगिताच चुकेलाय. आता मुकाना बस. बोरी हो गोष्टीच करता काय. झालं का ते ताट लावलं बरोबर. झाकून ठेवा. पाय झाले लेकरं बाकर धिंगाणा कर देन सारं. नाही आई भरलं ना पद्धतशीर. हे झाकून ठेवतो काय. हो वर ठेवून देतो तिथं. ते मुंग्याचा खळू दे नाही तर खळू मारून ठेवतो. नाही तर मुंग्या घुसतील सगळ्या. तुला तर म्हटलं वेळेवरच काढला जाते. काय हो माय वेळेवरच कायचं. आता कसं उरलं डब्यातलं लेकरं खातात. लेकराला कळते का मग हेच बसते ते खात. मग वक्तावर काय करत होती. आई एक फोन लावणं नाही रे योगिताच्या सासूले. बस झालं बाई लावलं मॅ फोन. आले तर आले नाही आले तर नाही. आपलं काम केलं ना आता आपण. या बाई 1000 खेप म्हणलं. आल्या त्या काय ना काय खोटा काढतीलच. असं केलं तसं केलं त्यापेक्षा न आलेल्या बऱ्या. जाऊ दे तिकडे करून टाका आपलं करायचं आहे ते. मी काय म्हणतो जया तूच भर वटी. पहिल्या पोराच्या मन वटी भरा. हो मोठी आई हो भरतो ना. ते नॅपकिन तशीच ठेवली का मग ओट्या भरल्या की कसं मग ते साडी खराब होणार. साडीचा टेक्चर कपडा मग एवढा काही चांगला नाही. योगिताबाई खूपच स्वस्त साडी आहे वाटते. तुम्हाला तर स्वस्त आवडत नाही. नाही स्वीटूताई साडी खूप छान आणि महागाची आहे. खूप महाग आहे. अहो अमाय बाई 650 रुपयाची साडी आहे ना ती. स्वस्ती थोडी आहे. 650ची. आणि आमच्या ओळखीचा आहे तो दुकानदार. तर त्यानं आम्हाला 450 दिली. ती एकच पीस राहिलं म्हणे. तर साजरी पडली की नाही आम्हाला 450. आई चुपही बसत नाही. मी आता स्वीटूला 7000ची आहे असं म्हणती. पण आमची आई चुपही बसत नाही. महागाचं काही आणत नाही. 450 रुपयाची साडी आणली मला. 450 साडी तर मी घरी घालत नाही. बापरे 450ची. बरी भेटली तुम्हाला. हो आता 450च्या मानानं ठीकच म्हणावं लागते. योगिता वहिनी मस्त आहे. तिनं तुम्हाला दिवाळीत 1400 रुपयाची साडी आणली होती तरी पसंत पडली. स्वतः जाऊन आणा लागलं. आठवते का पहिल्या दिवाळीला. आणि ती आईनं जी आणली ते मला देऊन दिलती. मला वाटलं मला माहीतच नाही की तुम्हाला न आवडलेली साडी तुम्ही मला देऊन दिली.
हे शिटू बाई ते आपण आणलेलं ती आण ना थाळी ती देऊन दिला जाते. साजरी दिसून राहिली योगिता, मस्त दिसून राहिली. ते दागिने इकतचेच आहेत नाही, ते इकत भेटतात ना. केवढ्याचे आहेत हो योगिता, मस्त दिसून राहिला सेट. अहो शांता वहिनी, तो जोशनाचा आहे ना, जोशनाचा आहे तो, मस्त आहे की नाही. तो पण मागूनच आणला, मला वाटलं विकतच आणला की काय थोडं तरी. खूपच बजेट फ्रेंडली कार्यक्रम आहे. हे जया बाई भर ना, ओटी भर तू पहिले भर. हो बरोबर आहे. आबा शिटू नाही भरले तर चालते, शिटूला इथं पोरगच आहे. म्हटलं मोठ्या आत्या आणि योगिताची आई, ही तुम्ही काही लावू नका पहिलं पोरग. आमच्या घरचे काही एवढे अडणी नाही आहेत. सांगितलं असेल ना योगितानी तुम्ही, आपल्या घरी काही तेवढं नाही की पहिला पोरगच झाला पाहिजे, पोरगीच झाली पाहिजे. हे काय आणलं तुम्ही, पहिल्या पोराच्या आई ओटी भरा. का बरं, मुलगाली तर का ती का टाकूनची आहे का, आमच्यासाठी चांगलीच आहे. हे तर उलटच आहे. उलट माझ्या आईनी म्हणायला पाहिजे होतं, तर इथं वहिनीची आईच म्हणून राहिली. नाही नाही सुटू ते तसं नाही, आईचं म्हणणं तसं नाही. ते पद्धत असतात ना, काय की प्रती असतात तसं. नाही तर आम्ही पण विचारायची नाही बरं. मला पण माझी म्हणजे पहिली मुलगीच आहे ना मला. हो माझी मोठी मुलगीच आहे, मुलगा लहान आहे. मी 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 येतो, मी आलीच, 2 मिनिटात आली. रागिनी ताई थांब ना, कुठे चालली. नाही येतो ना, मला वाटलं फोनच वाजला का माझा. फोन वाजला, फोन आला वाटते. हो आलाच फोन आला. येतो ना. पहिलं पोरग पहिली पोरगी, मला तर काहीच नाही. म्हणजे सावली कशी आली मी तिच्यावर पडू देऊ. हे जोश नाही, फोन आला, येते मी, तुम्ही आटपून घ्या कार्यक्रम. सांगा म्हणलं शांताबाईंनी, योगाच्या घरच्यांनी आणा तर लागत का. इतके फोन केले माहितीच्या सासूले, पण या नाही त्या बाई. आता म्हणतात तब्येत नाही बरोबर. नशीन बरोबर, कोणी काय खोटं थोडी बोलते. नशीन त्याची तब्येत बरोबर, काय आता तब्येतीचं काय सांगता येते. तुम्ही बी त्याचीच बाजू घ्या. तब्येत बरोबर हो, काही बी खोटं तेली याचच नव्हतं ना, याचच नव्हतं तेले. सांगा आता, आम्ही बोलावलं नाही का. रागिनी ताई कोण गेला तिकडे, रागिनी ताई या नाही का. ते सुटू ताई फोन आला वाटते तिले. काय फोन घेऊन नाही, रागिनी ताई या इकडे, बरं बोला फोनवर, या इथं. येतो ना सुटू ताई, येतो. फोन आला होता. भरली का ओटी. रागिनी ताई असं चाले कमी नाही समजायचं. काय आहे तुमच्यात कमी. आणि आम्ही काही खूप गरी नाही गाजवली. आम्हाला लेकरं झाले म्हणजे आम्ही खूप काहीतरी गड जिंकला अशातलं काही, आणि त्याच्यात आमचं काहीच नाहीये, निसरच आहे जे आहे ते. मग तुम्ही स्वतःला कमी लेखता. या इथं समोर. आणि मला माहिती आहे तुम्हाला छान पाळणा येतं ना, म्हणा आज आमच्या वहिनीसाठी तुम्ही पाळणा. मी नाही, मी कसं काय म्हणू पाळणा, का बरं. काल किती मस्त गुणला तुम्ही पाळणा, माझं लक्ष आहे. येतो मला म्हणा या कार्यक्रमात मी पाळणा कसं काय ना. हे नाराज आहे व शांताबाई मै पोरगी, काय करू, किती देवाले नवस करू. सारं झालं बिचाऱ्या, डॉक्टर झाले, देव धरले, सारं झालं. नवस अवस किती उपास तापास केसतील मी रागिनीसाठी, तरी देवाले काऊन कदर नाही येत काय माहित मा पोरीची. मला लय जीव तुटते, पण आता काय करू माय हो. एका पोरीच्या दुखासाठी दुसऱ्या पोरीचा आनंद मी नाही करू शकत ना. मला कळत नाही का, योगिता तिच्यापेक्षा किती लहान आहे. रागिनीला काय वाटत असेल, पण काय करू सांगा. रागिनी बाई येते तुले, म्हण ना त्या ताई म्हणून म्हणायला लावून राहिला ना. म्हणवा बाई रागिनी, म्हण चांगलंच होईल. पाहिजो योगिताची ओटी भरली ना, तोली बी ओटी भरीनच. म्हण पाळणा. आता सांगतो ती योगिताची आई रागिनी, ओटी भरली की आमच्या शेगावली येजो, आमच्या शेगावले दर्शन घेजो. कबूल कर मी तो नावाचं. तू लवकर ओटी भरो माय. शांताबाई
हो बाय येईल ना. आणीन मा पोरीले देवाल ना ऐक एवढं. रागिनी ताई म्हणा पाळणा. पाळा म्हणा. स्वीट ताई थँक्यू. मस्त व बैरागिनी लय गुणाची आहे माई पोरगी. मस्त म्हणलं बैरागिनी लय साजरा म्हणला हो बाई. सासूची तर लय लाडाची सूनच आहे आपली योगिता. योगिता तर सासूले फोटो गिटो तरी ठेवजो. त्याची तब्येत नाही बरोबर तर फोन करजो विचारजो काय झालं म्हणून. हो ना मोठी आई करील ना. मला वाटलं होतं ते येतील. आई येतील. आई नाही तरी कमीत कमी ते तर येतील. तेही नाहीत आले. माझ्या एका चुकीमुळे किती नुकसान झालं माझं. आज नाही तर ते माझ्या सोबत असते.